नेहा प्रेग्नेंट वगैरे आहे का? गेस करा. माझे हार्टबीट फास्ट झाले. खरं वाटत नाहीये. आयडी वापस आली आता. बघ बरं. महादेव. पाहिजे सध्या महत्वाचं ते चालू. कृष्णी म्हणलं का तू? 3, 2, 1 स्टार्ट. जय महाराष्ट्र बघलो. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. पहिलं तर व्हेरी सॉरी, डायरेक्ट 18-20 दिवसानंतर ब्लॉग टाकतोय. बट काय झालं तर माहितीये का, लग्नाच्या अख्ख्या त्या महिन्यामध्ये कंटिन्यू मी फक्त त्या कामांमध्ये, लग्नाच्याच कामांमध्ये इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, त्यात ब्लॉग कर, या सगळ्यामध्ये होतो. त्यामुळे आपल्या मेन कामाकडे लक्षच नव्हतं. खूप सारं काम पेंडिंग पडलं होतं. त्यामुळे जसं हे ब्लॉग सगळे संपले मी डायरेक्ट आपल्या A7चे सगळ्याची कामं करायला लागलो फटाफट. मला त्याचीच तुम्हाला एक स्टोरी सांगायची की आयडी कधी गेली होती. मे बी तुम्हाला मी सांगितली असेल. आयडी आपली गेली होती मार्चमध्ये. 19 मार्चला पहिल्यांदा गेली होती आणि 7 एप्रिलला डायरेक्ट परमनंटली गेली होती. म्हणजे डायरेक्ट तिथनं गेली, नंतर आलीच नाही. 7 एप्रिलला गेली. 7 एप्रिल टू 15 नोव्हेंबर का 16 नोव्हेंबर माझ्या बर्थडे पर्यंत मी होप्स मध्ये होतो की माझी आयडी येईल. पण 15 नोव्हेंबरला डायरेक्ट मला एक मेसेज आला इंस्टाग्रामचा की तुझी आयडी परमनंटली डिसेबल झाली आहे. मग जेवढे केवढे माझे होप्स होते सगळे पाण्यात मिळाले की मग शेवटी मी असं ऍक्सेप्ट केलं की आता नाहीच येणार आपली. आणि अचानक 2 महिन्यांनी आता 9 जानेवारीला इथे बसून 9 जानेवारीला, आता ब्लॉग तर मी फार लेट टाकतोय त्याचं पण कारण आहे, पण 9 जानेवारीला अचानक मला एक, आता मी कसं इथे येतो ऑफिसला रात्री, सगळ्याची इन्क्वायरीचे फोन येते, चेक करतो कोणाचे मेसेजेस काय, कोणी रिप्लाय केला नाही केलं बघायला. तर मी जस्ट ते फोन चेक करत होतो त्यांचा की कोणाला रिप्लाय केला नाही केला. तर त्यात एक मेसेज आला की दादाची आयडी परत आली, 1 मिलियनची आयडी परत आली. म्हणलं माझा फोन तर नाही हा, म्हणजे कुठल्या दादाबद्दल बोलत असं ना. म्हणलं पण हा तर ऑफिसचा फोन आहे, म्हणजे माझ्याबद्दल नाही बोलत आहे ना. डायरेक्ट जाऊन चेक केलं तर बघितलं बापरे, मी 2 मिनिटं हँग झालो. मी पहिले त्याचा पासवर्ड चेंज केला. मग त्याच्या पुढे काय झालं ते तुम्ही आता पुढे ब्लॉग मध्ये बघा. मला बिलीव्ह होत नव्हतं की असं झालंय. हे शब्दात सांगताना नाही. तुम्ही मी सगळ्यांचे एक्सप्रेशन घेतले, मी स्वतःचे नाही घेतले माझे. बट मी असं एकदम स्टंट होतो की हे कसं काय होऊ शकतं. जेव्हा ते कळलं त्यानंतर पुढे काय झालं तुम्ही ब्लॉग बघा. दिसत का सगळे नीट? दिसत नाही नीट यार, दिसत नाही नीट यार. हा अरे सगळेजण एकत्र बस ना शिकू अशा. हा काय माहिती काय या फोन मध्ये ब्लॉग नाही शूटिंग नाही होता. शूट कुठं त्या फोनचा आहे ना सगळ्यात कॅमेरा बंद आहे. चालू आहे. गेस करा. माझे हार्टबीट फास्ट झाले. डायरेक्ट धड 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 झाले मला आता असं डायरेक्ट. मला खरं वाटत नाहीये. आयडी वापस आली आता. बघ बरं. दादा वायफाय दे. महादेव काय विषय झाला काय माहिती भाई अचानक. जाईल परत. नाही काय सर्वांना आपण एक सोबत कुठेतरी येऊ दर्शन करायला. आता बापरे मला उसको लगा दादा तो उसको फोन लगा. खरं झाली का? खरं आली दादा. मला खरं वाटत नाही. हा बापरे म्हणा काय
मला गरज झालं इथं बसून. ट्रस्ट टीम ताईल माहिती का सांगू का? मला आता जस्ट कळले. फोन करा ना. फक्त कोणाला बोलू नको आता. हा पण ते आता करून घ्या खरं. ते आताच करून घ्या. काय झालं परत जाईल यार. ही अशी मला होप्स येते भाई. आणि परत जाईल. दादा पण मी काय म्हणतो पुढचं काम प्रोसेस करा ना पुढची. अरे बापरे 1 वर्षानंतर आले दादा आयडी. गाडीला 1 वर्ष झालं. बापरे मतलब अभी फुल फिर से राडा. काय दादा हे बघ. चलो ओंकारेश्वर. दादा खरं आता डायरेक्ट कुठे जायचं? ओंकारेश्वर आणि दगडूशेठ. चला दादा चला गाडी काढा. नाही पण मला घरच्यांची पण रिॲक्शन घ्यायची आहे. कारण किती माहितीये का 9 महिने टोटल 9 महिने माझ्याकडे माझी आयडी नव्हती. जी माझी ओळख होती इतके दिवस ती माझ्याकडे नव्हती. अरे काय झालं? $1 मिलियन आयडी आली. इकडे पटकन फास्ट. काय झालं? चकली झालं. अरे खरं झाले. अचानक काय नाही केलं मी पण कधी बोलायला गेलो मला फोन केला आपल्याला. लगेच सांगितलं ऑफिशियल व्हेरीफाय करायला. छकुलीला घर पण तिला मग पुन्हा सांगू नको यार. अजून मी केलं नाही व्हेरीफाय. तिला सांगू. हा तिला बोलू नको. हॅलो थांब इकडे दे. आदित्यशी बोल. आदित्यशी छकुली तिला व्हिडिओ कॉल करतो ना छकुलीला. थांब. आपोआप आली कशी काय? काय माहिती कशी काय. आणि दुसरं मी बघायचं सोडून दिलं होतं. दुसरं कोणी जरी मला मेसेज केला की दादाची आयडी परत आली. म्हणलं दादाची आयडी परत आली. कुठल्या दादाची आयडी परत आली? म्हणलं कोण? म्हणलं मला टाकलं आणि मला बोलतोय का हा? लगेच करायला लावलं का? पण हा लगेच करायला लावलं हा मागं काय बोलला? हप्ता मागं छकुली एक न्यूज द्यायची. कुणाला सांगू नको पण. नको ना स्पीकरवर ठेव. टाकू का? नाही माझ्याबद्दल आहे. खतरनाक आहे. काय असेल जे गेस कर काय असेल? तिला नाव इंस्टावर नसेल. माझ्या इंस्टावर नाही म्हणते. इंस्टा अरे काय कैसा है? ऑपोप आली ऑपोप. पण कुणाला बोलू नको. मी अजून व्हेरीफाय नाही केलेलं. मला व्हेरीफाय करायचं पूर्ण. मग सांग कुणाला तरी. ठीक आहे. बापरे मागच्या वेळेस असंच झालं होतं. हे बघा लग्नानंतरची सौ फडतरे. मला काय बोलायचं समजत नाही. अंकिता मितेश फडतरे. कशा आहात मॅडम? कशा आहात तुम्ही? ती गुजराती बोलायला शिकली. हो हिंदी पण. ते मला सगळ्या विचारत लोक की मितेशच्या घरचे त्याच्या घरी सगळे गुजराती का बोलतात. तो गुजराती नाहीये पण त्याचे जे फ्रेंड्स होते तिकडचे आधी लहानपणीचे सगळे त्याचे सगळे गुजराती फ्रेंड्स आहेत. त्यामुळे त्याला पूर्ण क्लिअर बोलते. त्याच्या घरच्यांना पण येतं आणि छकुली पण बोलते. काय बोलली? म्हणजे तुला बोलता येतं का? आवडतं? मला खूप चांगलं येतं गुजराती असं बोलते. बापरे हो झाली 15 दिवसात ट्रेन. फास्ट राहणार. फ्रेश दिसतीये सांगते.
साडी घेतली का नाही माझी? अगं घेते ना उद्या बाई, उद्या जाते, उद्या घेते, उद्या घेणार आहे. ही बिझी होती ना, ही तुझी बाई. या वर्षीचा माझा पहिला ब्लॉग असणार आहे हा. नेहा कुठे आहे? या वर्षीचा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. काय लगेच नेहा कुठे घे तुझी नेहा. बोला सगळ्याला तेच वाटतं. नेहा प्रेग्नेंट आहे. ही न्यूज आहे का? पण ही एक लेवल एक्स्ट्रा विथ झालेलं. शपथ पण खतरनाक. मला विश्वास बसत नाही अजून. सांगितलं दिलं पण मी आता करायला ते एकाला किती वेळ लागला काय माहित तुला माहिती का का? काय हा तुला माहिती का कसं? हा. मी तुला मगाशी कुठली रील पाठवली? ती काय होती ती कोट वाचली तू? हा तू भारी वाटवली हा रील पाठवली होती. भारी वाटवली होती. कुठे माझा काय When you feel everything, when you feel it's ending, वालं. तिने एक मोटिवेशनल रील पाठवली मला, कारण 7 महिन्यापासून ही आयडी माझ्याकडे नाहीये माझी. आता काय सांगू, जाऊ दे. 7 ते 8 महिने झाले. 7 एप्रिलला गेली माझी फायनल. त्याच्या आधी किती वेळा गेली? Block करतोय का? हा असं का? ब्लॉक करते. बापरे खतरनाक. हा हे काय ढेरी काढून का बसला? गरम होत त्यांना, अरे मी मुंबईला आले आणि मुंबईला थंडी सुरू झाली. असणार आहे पण की माझी आयडी आली म्हणून. पण 2025 गोष्टीला शपथ लोक चालवून करा असं आहे गोष्टीचं. मी केली उद्याच्या उद्या मी आताच केली. कुठलं काय करतं करा असं सांगितलं. 100% काय बोलली, महाकाल व्हायलाच पाहिजे. महाकाल व्हायलाच पाहिजे आणि होणार आहे. 100% होणार आता. 100% होणार 100%. फक्त ते डोकं शार्प ठेवत बापरे. असं असं सांगावडायचं नाही. हर हर महादेव. आणि जे काय कराल ना येस मोरया. अजून बिलीव्ह होत नाही. वॉट अ बिगिनिंग. बरं, अंकुडीशी बोलल्यामुळे किती झालं पॉझिटिव्ह ना. तुझी अंकुडी भारीच आहे का? हो मग भारीच आहे. भारीच आहे. हो की नाही बाळा? तर मी म्हटलं अंकुडीशी बोलल्यामुळे किती पॉझिटिव्ह झालं बघितलं. करू का बोलताय? हा परवा मी येते. येस परवा शनिवारी का रविवारी? रविवारी पुण्यात येते ना आता हा, रविवारी. हा. मग घरी येईल. किती वाजता येणार तू? परवा संध्याकाळीच येईल. परवा संध्याकाळी येणार आहे. संध्याकाळचं ओपनिंग आहे परवा मला. हा 12 तारखेला. येईल मग 12 परवा. हा आपण जाऊ. 12 तारखेला संध्याकाळी का? 12 तारखेला दुपारी वगैरे येईल. ती दुपारी घरी येईल तिच्या आणि मग तू नंतर इथं कधी येणार सांग. इथं कधी येणार सांग. मॅक्स घेऊन संध्याकाळी येईल. 12 तारखेला संध्याकाळी येईल ना. मग ठीक आहे ना. मग संडे आहे ना 12ला संध्याकाळी. हा ठीक आहे ना. Done. 12 पण ओपनिंग आहे पण ठीक आहे. गर्दी ते तिला किती बसती 2 तास. तांबडा पांढरा. जायचं नाही मला ऑर्डर. मला एवढं आवडलं नाही ते. ऑर्डर का? हा मग ठीक आहे. आता बेडरूम मध्ये झोपायचं. हा बेस्ट ऑर्डर बेडरूम सोडायचं नाही स्वतःचा. ठीक आहे. मला टीव्ही बघायचा आहे. हा. रूम बंद करून पडदे बिडदे लावून कुठेतरी हॉरर मूवी लावून पॉपकॉर्न खायचं मस्त. करते बा पॉपकॉर्न. बस बघत. मला पण आता बंदच केलं चेक करायचं. मी पहिल्यासारखं चेक करायचो. माझं बंदच केलं चेक करायचं. लग्नाच्या झाला असता 2-3 मिलियन गेले असते ना. बापरे. चला मी जातो मंदिरात आता. दर्शन घेऊन. शुभ काळ सुरू झालेला आहे तुमचा. पण तरी उद्या स्टार्ट कर. अरे उद्या नाही मी आत्ता केली. दिली आत्ता मी दिली. उद्यापर्यंत वेळ सांगू ना. पैसे लागले तरी झालं. पैसे जाणारच आहेत मोकर आता. चांगलं जाणार पण जाऊ दे. करून टाक. हो माझं व्हेरिफिकेशन वर. बापरे. आधी पण आता तू काही स्टोरी बिरी टाकली नाही ना कुठे? काहीच नाही टाकली मी कोणालाच नाही सांगितलं. थांब. हा म्हणून तर मी म्हणतो तुला. पण त्यांना रिअलाइज झालं लोकच टाकायला लागतील. हा पण जाऊ दे आता काय मग आपण तर नको सांगायला कुणाकडनं. हा थोडस लेजिटिमेट होऊ दे. एकदम कॉन्क्रीट होऊ दे. मग झालं.
वृश्चिकला शुभ आहे पण 25. वृश्चिकला शुभ आहे का? हे दोन्ही वृश्चिक आहेत. हे आपल्याला टांगे मारणार ते दोघंही बरं का हो? हो. सनी पण वृश्चिक आहे. कोण? सनी पण वृश्चिकच आहे. नाही सिंह आहे तो. सिंह आहे म्हणते मम्मी. अरे तो नोव्हेंबर स्कॉर्पिओ आहे. अच्छा जोडियाक स्कॉर्पिओ आहे. हे काय असतं? रास एकच असते रे, जोड्या एक सोडाय काय. सिंह तो माझ्या राशीचा आहे. त्याचं माझं जास्त पटतं. मितेशचं माझं तो माझ्या राशीचा आहे माहितीये ना. मंगळसूत्र दिसते बाबा. बघू. अरे बापरे. लायसन. लायसन. बाय बाय. बाय. गुड नाईट. बाय बाय बाय. नेहा हे काय नाही सर बाबा. बाय बाय बाय. झाली गाडी. गाडी कुठं झाली? कमी झाली उलट. काय ना ते नाव रे आदित्य. गुड नाईट. बाय बाय. हॅलो. कोण बोलतोय? मी वेदांत रणसे बोलतोय. कुठनं? रत्नागिरी. आदित्य बोलतोय. एकच मिनिट. काय नाव बोलला? वेदांत. वेदांत भावा तुला सांगू का, हा फोन माझ्याकडे नसतो. हा इन्क्वायरी वाला 9 वाजता 9:15 वाजता मी घरी यायच्या आधी मेसेज चेक करायला घेत असतो फोन हातात, सगळं बघायला. मी जस्ट तो फोन हातात घेतला आणि तुझा मेसेज आला त्याच्यावर. म्हणलं फोन माझा नाहीये. मेसेज आला की दादाची ID परत आली म्हणून. बरोबर. म्हणलं हे कोण आहे आणि कुठल्या दादाची ID परत आली म्हणतोय. म्हणलं भाई हा इन्क्वायरीवाला आहे. आता मला म्हणत असेल. तुझ्यामुळे ॲक्च्युली मला कळलं म्हणून मी म्हणलं यार त्याला फोन लाव, मला बोलायचंय. थँक्यू सो मच. कुठे काय असेल भावा, माझ्याकडनं तुला एक जबरदस्त गिफ्ट पाठवणार आहे मी. तू मला खूप खुश केलं. फक्त मला माझ्या आनंदासाठी, तू नको म्हणला तरी मी पाठवणार आहे. माझ्या आनंदासाठी मला खूप भारी वाटलं, कारण तुझ्याकडनं कळलं मला. मेन म्हणजे मला फक्त तुझा ॲड्रेस वगैरे पाठव प्लीज या नंबरवर. आणि तुला कसं वाटतंय गिफ्ट, मग नंतर आपण व्हिडिओ कॉलवर बोलू. ठीक आहे.